कोठडी। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, काय अधिकची माहिती आहे? नीलम, मकोका अंतर्गत जी काही वाल्मिक कराडवरती कारवाई झाली होती, त्याच कारवाईमध्ये आज बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये कराडला हजर करण्यात आलं होतं। विषयाद्वारे ही सगळी सुनावणी आहे ती झालेली आहे। या दरम्यान जर पाहिलं तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संलग्न असलेल्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडबाबत ही अतिशय महत्त्वाचा असा कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। आज संपूर्ण प्रकरणामध्ये सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान ही VC द्वारे संपूर्ण सुनावणी झालेली आहे। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती कराडला झालेली आहे आणि यापुढचा मुक्काम जो आहे तो त्याचा जेलमध्ये असणार आहे। या ठिकाणी कराडचे वकील आले होते, त्याबरोबर सरकारी पक्षामधून वकील आले होते। त्यांच्या दोघांचा युक्तिवाद झाला। ही युक्तिवाद हा फारसा मोठा झाला नाही, मात्र जो काही एक साधारण 3 मिनिटांचा युक्तिवाद झाला होता त्याच्यामध्ये MCR ची मागणी, न्यायालयीन कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने आता कराडला हा न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। विकास, जामीन मिळण्यासंदर्भात काही माहिती समोर येते का? अद्याप तरी वाल्मिक कराड याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये, खंडणी प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, मात्र तो जामीन अर्ज जो आहे तो लांबणीवरती पडलेला आहे। मात्र आज जी काही सुनावणी होती ती होती मकोका अंतर्गत कारवाईच्या संदर्भामध्ये आणि या संदर्भात अद्याप तरी कराडच्या वकिलाकडनं जामीन अर्ज जो आहे तो सादर करण्यात आलेला नाहीये आणि आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती कराडला सुनावण्यात आलेली आहे। विकास, CID ने वाढीव कोठडी मागितली आहे का? याबाबत काही माहिती आहे का? CID आणि वाल्मिक कराड ह्या जे दोन्ही पक्ष जे आहेत ते युक्तिवाद जो आहे झाला होता, मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर CIDचा जो तपास आहे, CID बरोबर SITचा जो तपास आहे तो तुर्तास तरी सध्या पूर्ण झालेला आहे। त्याच्या कोठडीची गरज नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे इथून पुढे त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी जी आहे ती केली जाणार आहे आणि यापुढचा तपास जो आहे, ज्यावेळेस त्यांना गरज वाटणार आहे, ज्यावेळेस तपास यंत्रणेला गरज वाटेल त्यावेळेस PCR जो म्हणजे थोडक्यातच पोलीस कस्टडी जी आहे ती मागितली जाऊ शकते, असं देखील या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मात्र तुर्तास जर पाहिलं तर 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। निश्चितच विकास, अंजली दमानिया या प्रकरणावर वारंवार आपल्या प्रतिक्रिया देत असतात, मात्र याबाबत याशिवाय कोणाची राजकीय प्रतिक्रिया समोर आली आहे का? अद्याप तरी यामध्ये कोणाची राजकीय प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली नाहीये। अतिशय महत्त्वाचा संदर्भ आपण थोडक्यात समजून घेऊयात, कारण की सरपंच देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर देशमुख हत्या प्रकरण असेल, त्याबरोबर खंडणीचं प्रकरण असेल आणि अॅट्रॉसिटीचं प्रकरण असेल, हे तीनही प्रकरणं जे आहेत ते मर्ज करण्यात आलेले आहेत। तीनही प्रकरणाचं संयुक्त अशी चौकशी सध्या SIT असेल, CID असेल, या दोन्ही तपास यंत्रणेच्या माध्यमातून केली जाते आहे। असं असताना जर पाहिलं तर आज मकोका अंतर्गत जी कारवाई वाल्मिक कराडवरती झालेली होती त्याच अंतर्गत ही विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होती। यामध्ये प्रत्यक्षमध्ये कराडला हजर करण्यात आलेलं नाही। VC द्वारे ही संपूर्ण सुनावणी झालेली होती। अतिशय 5 मिनिटांमध्येच याचा युक्तिवाद सादर झाला आणि हा युक्तिवाद सादर झाल्याच्या नंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली आणि कोर्टाने ती मंजूर देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते। ज्यावेळेस गरज लागणार आहे, ज्यावेळेस यामध्ये तपास यंत्रणेला तपास करावा लागेल, त्या दरम्यान मात्र त्याची कस्टडी जी आहे ती मागितली जाऊ शकते, असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तुर्तास तरी या संपूर्ण घटनेमध्ये तपास जो आहे तो हवा तसा झालेला आहे आणि त्यामुळे पुढची रवानगी जी आहे ती सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। नक्कीच, निश्चित विकास, खंडणी आणि मकोका हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता, मात्र आता ही कोठडी नेमकी कोणत्या कारणासाठी आहे? मकोका अंतर्गत जी काही कारवाई वाल्मिक कराडवरती झालेली होती त्याच प्रकरणामध्ये आजचा हा संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया जी होती ती झाली होती। साधारण 11 वाजताच्या दरम्यान कराडची जी काही आरोग्य तपासणी आहे ती करण्यात आली होती आणि या अगोदर जर पाहिलं तर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो निर्माण झाला होता। कराड समर्थक असतील, त्यावर इतर समर्थक आहेत, ते दोघे आमने-सामने आले होते आणि त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी कराडला प्रत्यक्षात बीडच्या न्यायालयात हजर करण्यात आलं नाही। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज VC द्वारे ही संपूर्ण सुनावणी झालेली आहे। मकोका अंतर्गत ही कारवाई जी आहे ती झाली होती आणि मकोकाच प्रकरणामध्ये सध्या ही जी काही सुनावणी आहे ती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी कराडला सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच